तर नमस्कार, नमस्कार. मराठी मूड रिॲक्टच्या 8व्या एपिसोडमध्ये आपण आलो आहे. अ, बरेच मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. कॉमेडी, हॉरर सगळ्या जॉनरचे. आता एक नवीन सिनेमा आपल्या जवळ आलाय. तुम्हा सगळ्यांना ही खूप जी नोन कॅच फ्रेज आहे, ऑल इज वेल नावाची, ज्यांनी एक-एक काळ इतका गाजवला, की कोणाच्याही आयुष्यात क कठीण क्षण आला, तर काही प्रॉब्लेम झाले, की ते ते हेच एकच 3 शब्द बोलायचे. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. याच ऑल इज वेलवर मराठीमध्ये एक सिनेमा आलाय. त्याचा ट्रेलर लॉन्च आपण कव्हर केलाय आणि ट्रेलर रिएक्टसाठी आपण सगळे परत जमलेलो आहे. तर हाय गोवर्धन, हाय सारंग, हाय हॅलो सर, रेवती, हॅलो हाय सर. प्रदीप. हाय. हॅलो. येस. तर तुमचा मूड आपण ट्रेलर बघितल्यावर विचारूया. पण त्याच्या आधी कसा आहे तुमचा सगळ्यांचा मूड? आता तर माझं सध्याला तर चांगलाच मस्तच आहे. मस्त एकदम. मस्त. प्रदीप? एकदम मस्त. एकदम मस्त. चला, आपण पटकन विदाऊट वेस्टिंग एनी टाईम हे करूया, व्हिडिओ बघूया आणि मग आपण ट्रेलर बघून ट्रेलरला रिएक्ट करूया. 1:13 ATM ची चोरी झाली. 1:19 तुम्ही तिथे पोहोचलात. चोरी तुम्ही नाही केली, पण पैसे तुम्ही चोरले. छान होऊ दे इंटरव्ह्यू. अमर जगताप. डिम्पल, ऍक्च्युली मी घरी खोटं बोलून आलोय आई बाबांशी. त्यांना एकदा भेटून घे. वाट बघू. अकबर भाई. अरे क्यों झगड़ते हो तुम लोग? अम्मी माँ कसम बम्बई जाके इतना बड़ा आदमी होता ना. अरे चला, क्या हुआ? पॉकेट मारा मेरा हरामी ने. एंथनी फ्रॉम गोवा. एक्टर. मैं अलग अलग बहुत कुछ कर सकता है. एग्जाम्पल. मैं राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र के आवाज में बोल सकता है. रूम नहीं ना मेरे पास. मतलब मैं भी घर ढूंढ रहा है ना. आपण तिघांनी जर शेअर केलं तर तिघांचाही प्रश्न सुटू शकतो. पैसा का लफड़ा है. पैसा होना मांगता. तो क्या लास्ट चान्स लेते हैं फिर? नाहीतर जाऊ तिघही आपापल्या मार्गी. मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रकार करणारी ही ती टोळी. मुंह का कपड़ा निकालो. कैसे समझ में आ गया हमने किया है. ही सगळी चूक माझी आहे. आय एम जेन्युइनली सॉरी. नहीं इट्स ओके. क्या इट्स ओके रे. नक्षत्र हे तिघ राहणार आहे. कैसे जाता वो. नक्षत्राला 3 भाऊ मिळाले. काय नक्षत्र? गुड प्रोग्रेस. चांगला आहे मुलगा. स्पीकरवर टाका बरे. पुढच्या 2 दिवसात जर काकाचा देहांतवास झाला नाही तर 2 कबरी आणि 1 चिता रचून ठेवलेलीच आहे. आपला प्रिय आप्पा. त्या अंकलला कसा मारायचा? ए बाबा, इल्लीगल आहे यार ते. पंजाबी काय को बोलता की अरे गेला. पंजाबी नाही, इल्लीगल इंग्लिश. याला मैं जेल आया, जेल में मेरा दिल है. ए गप बसतो का? क्या चोर है रे तुम लोग. वन्स चोर ऑलवेज चोर ना. याचं ऑफ बटन शोधा ना प्लीज. मुद्दामून मारतात त्यांना अजून 2 जाऊन मारून ये. आता एक नियोजन करा आणि काका स्वर्गवासी कसे होतील याचे प्रयोजन करा. आपला कृपाभिलाषी आप्पा. ये डॉन है कि स्कूल में सिखाता है. कितना ऐसा ऊपर वाला मराठी बोलता है. येस. पॅनलिस्ट कसा वाटतोय तुम्हाला? कसा वाटला ट्रेलर? फर्स्ट रिएक्शन रेशम. एकदम मस्त वाटलं सर. भारी वाटला. मला तर आवडला ट्रेलर. गोवर्धन? ठीक वाटला. ठीक वाटलं. सारंग? नॉट ऑल इज वेल. नॉट ऑल इज वेल. प्रदीप? कसा वाटला? ऍव्हरेज. लॅविश? ऍव्हरेज. ॲव्हरेज. हा, मी Average. बोललो लॅविशचा मला मिनिंग पाहावा लागेल. टिपिकल मराठी मूवीची ट्रेंडिंग. दुसरं काहीच नाही, वेगळं काहीच नाही असं. टिपिकल प्रियदर्शन जाधव सिनेमा. म्हणजे तेच ते 4x4 सारखे ते डायलॉग्स,
तीच ती अभिनयाची पट्टी टाइमपासवाली आणि एकंदरीत ते सगळं तसंच वाटतंय. म्हणजे लेखक प्रियदर्शन, त्याबरोबर मला असं वाटतं डिरेक्टर पण प्रियदर्शनच असावा. हो, पण डिरेक्टर योगेश जाधव आहेत त्याचे. येस ओके. येस येस. त्यामुळं ओके. हा, पुढे रेशम, कसं वाटलं? काय चांगलं बोललीस? वाटलं सर. हलकी फुलकी कॉमेडी पण आहे, लव्ह स्टोरी पण दाखवली आहे, थोडंसं सस्पेन्स पण आहे. चोरी करतात एटीएमची, म्हणजे ती नक्की ते करतात की त्यांच्यावर गुण आहे. पुन्हा सयाजी शिंदेची कॉमेडी रोल याच्यामध्ये दिसतोय. तोही थोडासा जरा वेगळा वाटला मला. स्टोरी कळली का? कोणी स्टोरी बद्दल सांगू शकतं? स्टोरी तर नाही स्टोरी कळाली. तेवढी काय रिव्हील नाही केली आहे त्यांनी, ते एक हा. बरं केलं. म्हणजे ट्रेलर म्हणायला जाल तर हा करेक्ट, म्हणजे आपला खूप चांगला आहे हा ट्रेलर. कापला चांगला पण खूप मोठा केलाय. मला वाटतं 2.5 मिनिटाच्या पण हो ते तर जास्त, आहे. 2.5 मिनिटाच्या 2.5 आसपास आहे. पावणे 3 मिनिटं वगैरे असं. पावणे 3 मिनिटं, हा, म्हणजे ऍव्हरेज आपण 3 मिनिटं धरूया. खूप मोठा ट्रेलर झालाय आणि एवढा ट्रेलर असून हम्म. स्टोरी सांगितलेली नाहीये. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, स्टोरी सांगितली नाही, पण खूप मोठा झालाय ट्रेलर. सॉन्ग पण ऍड केलंय त्यांनी, Correct. टायटल सॉन्ग. एक मिनिट, हा. गोवर्धन एवढं डिप्रेस्ड का वाटतोय ट्रेलर बघून? तर खरं सांगायचं तर मला तर नाही आवडलं एवढं काय. आणि काय बोलावं त्याच्यामध्ये मला पण काय सुचेना झालं. ओके, तुला स्टोरी समजली का? स्टोरी तर नाही कळाली, फक्त एवढं तर समजलं की बाबा एटीएम मधून काहीतरी पैसे चोरतात आणि मग त्यांना पोलिस पकडतात. मग त्याची ते काही कॉमेडी आणि परत ते कुणाकडून तर पैसे जे आहेत त्याच्या मागे लागले. ते असेच तेच स्टोरी, तेच लव्ह स्टोरी, सगळ्या गोष्टी तेच आहेत. काय नवीन तर काय वाटलं नाही मला तर. स्टोरी थोडीफार कळली आहे त्याच्यामध्ये की म्हणजे 3 वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक तिघे आलेले आहेत आणि ते मुंबईमध्ये स्ट्रगल करतात. सो त्यांचं ते स्ट्रगल आणि पुढे काय होतं त्या गोष्टी थोड्याफार दाखवल्यात. ते मला काय वाटतं माहितीये का, हा, बोल. मला नेहमी असं वाटतं की आता आपण ट्रेलर रिॲक्शन करतोय म्हणून ट्रेलर बघायला लागतात. इतकी वाईट कंडिशन आहे आपली मराठी सिनेमाची. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मराठी फिल्मवाले काहीच वेगळं का विचार करत नाहीत. एवढे टॅलेंटेड आहात तुम्ही, तुम्हाला एवढी ऍक्टिंग येते, एवढं तुम्ही सगळं प्रेझेंटेशन चांगलं करता, म्हणजे सगळे कलाकार चांगले आहेत, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. पण तोच थिल्लरपणा आपण किती दिवस आपण करणार आहोत? जेव्हा आपण कुठलीही स्टोरी लिहितो सिनेमाची किंवा कुठलेही डिरेक्शन किंवा याचे प्रोड्युसर जे कोणी असतील, हा विचार करतात का कधी की आपण जे काही आपण लिहिणार आहोत, आपण जे काही लोकांसमोर दाखवणार आहोत, ते लोक थिएटरमध्ये जाऊन बघणार आहेत का? थिएटरचं सोडा, मी म्हणतो मोबाईलमध्ये एखादा डाउनलोड करून बघणार आहे का? आपण जे काही कलाकृती तयार करत आहोत ते लोक बघतील का? हा विचार हे लोक कधी करणार आहेत? स्टार्टिंगला जाई ना, जसं ते नाटक आहे ना त्यांचं 2:22 त्याच्यामध्ये स्टार्टिंगच दाखवलं की 1:29. ते फिलिंगच यायला लागली ते नाटकांची. म्हणजे त्यांचं नाव पण त्याच हिशोबाने आहे ना, 2:22. मला तेच आठवलं. काय असं काही वाटलं नाही मला तर. तो ऑल इज वेल वरून म्हणजे सिनेमावरून नाटकावर कसा गेलास? त्या स्टार्टिंगला त्या टायमिंग दिलंय ना 1:29. नाही. ते त्यांचे डायलॉग वगैरे. सिनेमातले dialogue. तो वेगळा आहे. 1:29. नाही ट्रेलर मध्ये हा, तो स्टार्टिंगला सयाजी शिंदेचा सुरुवातीला एक डायलॉग आहे. ओके, एक हा. वाजून हा. 11 मिनिटांनी Yes, yes. चोरी झाली, ATM ची 1 वाजून चोरी 19 वगैरे जे मिनिटांनी काय तुम्ही असतं. पळालात. हा. कसं असतं, आता कुठल्या तरी एखाद्या सिनेमाला काहीतरी वेगळा अँगल द्यायचा. आता याच्यामध्ये तुम्ही मगाशी स्टोरी काय विचारलं ना, तर त्यामध्ये इंटरप्ट झाला म्हणून मी आता परत एकदा सांगतो. स्टोरी काय नाहीये, तेच कुठेतरी चोरी झालेली आहे आणि या तिघांवरती त्याचा आळ येतो आणि मग त्या तिघांना काहीतरी पकडून नेतात पोलीस आणि मग त्याच्यामध्ये जी काही कॉमेडी होते, जो थ्रिलरपणा होतो, तो त्यांनी दाखवलेला आहे याच्यामध्ये. आणि तो जो भाई आहे, म्हणजे आपले सयाजी शिंदे यांनी जे कॅरेक्टर केलंय, ते कॅरेक्टर काहीतरी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतं वगैरे, हा वेगळा काहीतरी अँगल दिलाय त्याला असं मला वाटतं त्याच्याकडे बघून, की तो भाई आहे पण भाई असतानाही तो काहीतरी अतिशुद्ध बोलण्याचा, अलंकारिक बोलण्याचा प्रयत्न करतो. एवढंच मला त्यातून समजलं. बाकी काही नाही, बाकी वेगळं काहीच नाहीये. एक गोष्ट नोटीस केली की किती स्टिरियोटाईप आहे की मुसलमान म्हणजे तो टपोरीत असला पाहिजे, हा, कॅथलिक म्हणजे तो गोव्याचाच असला पाहिजे, ज्याला स्टायलिश असला पाहिजे आणि म्युझिक करिअर करणारा, आणि जो अमर जो कॅरेक्टर आहे तो असा सरळ साधा भोळा, त्याचं प्रेमात हे गणलेला, म्हणजे किती
ठीक आहे, काय त्यांचं मे बी सिनेमा बघितल्यावर कळेल की का त्यांनी असं घेतलंय, पण मला वाटतं आपण वर्षानुवर्ष हेच बघतोय. हे आपण उलट त्यातच अडकलेलो आहोत अजूनही. म्हणजे अमर अकबर अँथनी हे किती वर्ष आपण बघत आलोय आणि बऱ्याच स्किट मध्ये वगैरे पण बघतो आपण, आणि आता परत तेच दाखवताय. परत फिल्मचं टायटलही तेच, ऑल इज वेल. परत त्या तिघांची पण त्याच लेवलची कॉमेडी. म्हणजे काय हे नवीन का नाही काय येते? म्हणजे प्रियदर्शन जाधव सारखा एवढा उत्तम लेखक असूनही हेच हेच तोच काय येतोय हे काय कळायला मार्ग नाही. चला ठीक आहे. आपण बाय द वे ओरिजिनल अमर अकबर जो सिनेमा होता हिंदी, त्याच्यात जो अँथनी तो गुंड होता, अमर पोलीसवाला होता आणि अकबर हा कव्वाली म्हणजे सिंगर आणि टेलर. म्हणजे ते म्हणजे जस्ट रेफरन्स साठी बोलते, पण मराठीमध्ये हा हो, स्टिरियोटाइप आहे फिक्स. नाही पण मग ह्यांनी व्हेरिएशन केलं ना. ह्याच्यामध्ये पोलिसाची भूमिका वेगळ्याला दिली, म्युझिशियन वेगळा केला, थोडाफार बदल केलाय ना. थोडाफार बदल तेच आहे ना, सेमच आहे की. अच्छा, आपण ठीक आहे वाईट गोष्टी बोललो सिनेमाबद्दल. चांगली कुठली गोष्ट का कुठली ट्रेलर मधली अशी मुवमेंट का डायलॉग आहे जो जिकडे तुम्हाला ते रिलीफ वाटलं का, म्हणलं हा यार हे काहीतरी वेगळं आहे का? परफॉर्मन्स वाईज कोणी काही पंच दिलेला काही? मला सयाजी शिंदेचं आवडलं थोडं, ते शुद्ध भाषा आणि ते काय डायलॉग होते ते मला आवडले. म्हणजे वेगळं वेगळं काहीतरी केलंय त्यांनी. ओके. सारंग? मला सिनेमाचं म्युझिक आवडलं त्यातल्या त्यात. बाकी डायलॉग्स किंवा परफॉर्मन्स वगैरे काय म्हणजे एवढं काय वाटलं नाही मला. ठीक वाटलं, ऍव्हरेज. पण म्युझिक मला त्यातल्या त्यात आवडलं. ओके. गोवर्धन? गाणं आहेत, मला एक गाणं आवडलं तेवढं. आणि दुसरं म्हणजे डायलॉग एक आहे, पण ते मला आता आठवेना झाले. डायलॉग आहे त्यामध्ये, ओके. पण आहे ते पहिले चांगलं वाटलं. तुम्ही जे सांगितले 1 वाजून 22 मिनिटांनी, ओके. परत लॉस झालो मी. ओके. त्यांचे जे डायलॉग सर आधी सांगितले. 2:22 हे वेगळं नाटक आहे आणि 1:22 का काय आता ह्याच्यामध्ये काय मी विसरून पण गेलोय. आपण ट्रेलर बघितला विसरून पण गेलोय. ह्याच्यात 22चा काय संदर्भच नाही. 1 वाजून 13 मिनिटं बोलला आणि 1 वाजून 19 मिनिटांचा डायलॉग मिनिटं. होते, म्हणतात की डायलॉग आठवले नाही, तर मी त्यांना मिनिटांचा डायलॉग त्यांचा आठवून दिला तेवढा. बरोबर. म्हणजे आपण ट्रेलर रिॲक्ट मध्ये 2:22 एक शाउट आउट दिलाय. छान नाटक आहे, स्टेजवर चालू आहे. त्याच्याबद्दल अजून माहिती हवी तर आपल्या नक्कीच. युट्यूब चॅनलवर मिळेल. ओके. कुठला लाईन डायलॉग वगैरे लक्षात आहे कुणाला ट्रेलर मधला एखादा? नाही. मला आहे डायलॉग थोडाफार नाही राजकुमार. आठवत, डायलॉग नाही आठवत, पण आहे ना मला अभिजित चव्हाण आणि सयाजी शिंदे ह्यांची जी काय थोडेफार त्यांचं दाखवलं ट्रेलर मध्ये, ते थोडस वाटतं विनोदी. डायलॉग आठवत नाहीत मला, पण आवडलं त्यांचं. सारंग? प्रदीप? रेशम? नाही, शपथ काहीच नाही आठवत आहे मला डायलॉग. आता ह्याच्यामध्ये आय थिंक डेब्यू कोण करतंय? आय थिंक 2 नक्षत्र मेंढेकर आणि अमायरा गोस्वामी गोस्वामी डेब्यू आहे. त्या दोघींबद्दल काय कसं वाटलं स्क्रीन प्रेझेन्स? आणि 2 डेब्यू करतायत ना याच्यात? ह्या एवढ्या सगळ्यांच्या गर्दीमध्ये त्या दिसल्याच नाहीत खरं म्हणजे सांगायचं तर. म्हणजे त्या फक्त येऊन गेल्या. हा ठीक आहे, म्हणजे त्या असं काही हे म्हणतात ना, काही त्यांची छाप पाडून नाही गेलं ट्रेलर मध्ये. सिनेमात असावं मे बी, पण इथे काय म्हणजे ह्या दोघी आहेत हे जाणवलंच नाही मला तरी. ठीक आहे. तर फटाफट आपला मराठी मूड मीटर काढा. रेडी? येस, रेडी. येस. सो मराठी मूड मीटर रेडी करून आपल्या स्क्रीनवर इन 5, 4, 3, 2, 1 प्लीज. एकदा बघूया. प्रदीप तू 2 सिलेक्ट केलेत, कळत नाही. एकदा बघूया. एक कमी आहे. झोप येते. प्रदीप तुला झोप येते. हे ठळक आहे त्यांच्यासाठी. हा ओके. झोप येते. जे कोणी बघणार आहे त्यांनी हे बघावं खरंच. काहीतरी कमी आहे. एकदा बघूया. तर आपला आजचा मराठी मूड पोल आहे एकदा बघूया. एकदा बघूया. ओके. एकदा बघूया.
एक स्लॅपस्टिक एकदाच बघूया. खरंच आहे ना, एकदाच हे बघूया. आपण हा ऑप्शन दिलाय झोप येते, पण आहे ना कॉमेडी सिनेमा कसा असला पाहिजे, डोळ्यातून पाणी येईल इतकं हसू यायला पाहिजे. आपलेच जुने पिक्चर, म्हणजे बाकीचे हिंदी किंवा इतर कुठल्या भाषेतले नाही म्हणत आहे मी, आपलेच मराठी पिक्चर काही वर्षापूर्वी, आपला जन्म सुद्धा झाला नसेल त्याच्या अगोदरचे काही सिनेमे, एवढे कॉमेडी असायचे, त्याच्यामध्ये काहीतरी दम असायचा. अशी हे ते आपल्या बनवा कॉमेडी बनवा मराठी सिनेमामध्ये पिक्चर ते मस्त कुठलेही आहे. असू द्यात, त्या काळातले अजून कितीही पण बघू picture वाटतात माहिती आहे का? अजूनही बघावेसे वाटतात आपल्याला. आणि आपल्याला मागच्या आठवड्यात काय रिलीज झाला पिक्चर हे सुद्धा माहित नाही. हा थिल्लरपणा बंद केला पाहिजे असं वाटतं मला पर्सनली. एक मराठी प्रेमी, मराठी चित्रपटाचा जारण रिलीज झाला जो तुम्हाला पाहायचा होता. तो मी बघायला आहे, तुम्हाला पाहायचा होता जो मी बघणार ठीक आणि आहे. तो बघणार. मला येस. हॉरर मूवी आवडतात आणि तो मी बघणार आहे. ओके, आपण रिॲक्टला इकडेच थांबूया. जारण मूवी रिलीज झालाय, पण 27 जूनला ऑल इज वेल हा सिनेमा रिलीज होणार आहे. आमच्या पॅनलची फारशी काही रिॲक्शन अशी पॉझिटिव्ह नव्हती, पण हा पॅनल फिल्मचा फेथ का फिल्म चालेल की नाही चालेल हे डिसाईड करायला नाहीये. ही एक आमची रिॲक्शन आहे, एक मनोगत आहे, प्रत्येकाचं मत आहे त्या सिनेमाच्या ट्रेलरला घेऊन. ऑडियन्स ज्यांनी हा सिनेमाचा ट्रेलर बघितलाय, आम्हाला रिॲक्ट करून सांगा की तुम्हाला हा ट्रेलर नक्की कसा वाटला. स्टारकास्ट तगडी आहे. त्याच्यामध्ये अभिजित चव्हाण आहे, त्याच्यामध्ये सयाजी शिंदे आहेत, म्हणजे प्रियदर्शन जाधव आहे, अभिनय बेर्डे आहे, रोहित हळदीकर आहे आणि 2 नवीन ऍक्ट्रेस आहेत. तर अशा तगड्या स्टारकास्ट बरोबर काहीतरी असेल सिनेमामध्ये. सो लेट्स होप सिनेमा आणि हा ट्रेलर लोकांपर्यंत जाईल जास्तीत जास्त, आणि काय होतं ते बघूया. बाकी सिनेमाच्या आणि नाटकाच्या अपडेटसाठी मराठी मूड मनोरंजन आहेच, त्याला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, आमचे सोशल मीडिया हँडल्सना फॉलो करा. आणि आजसाठी एवढंच. होप दर्शकांसाठी सगळं ऑल इज वेल आहे. येस. सो मराठी मूड रिॲक्टचा हा एपिसोड आपण इकडेच संपवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.